भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातून एक मोठी बातमी समोर येते। भोंदूबाबा अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघातामध्ये निधन झाल्याची बातमी समोर येते। या घटनेनंतर आता संपूर्ण राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान एका भीषण रस्ते अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय। यानंतर या घटनेनंतर राजकीय वादंगही निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात जितेंद्र शेळके त्यांच्या पत्नीचाही यामध्ये निधन झालेलं आहे, तर त्यांचा 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। सध्या त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। अपघातानंतर सुरुवातीला वाहनाचे ब्रेक जे आहेत ते फेल झाले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र त्यानंतर या घटनेबद्दल वेगवेगळे संशय, वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्यात। काहींनी हा केवळ अपघात नसून यामागे बरीच कारणं असू शकतात का असा प्रश्न आता उपस्थित केलाय। या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। यासोबतच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुद्धा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे। दरम्यान प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। वाहनाची तांत्रिक तपासणी केली जाते। अपघात स्थळाचा पूर्णपणे अभ्यास या ठिकाणी केला जातोय। त्या ठिकाणाची चौकशी केली जाते। अपघात नेमका कसा घडला, नेमका ब्रेक फेल झाला होता का, की हा घातपात आहे, या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सध्या केली जाते। याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासानंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान या घटनेमुळे आता संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आणि त्यासोबतच विविध चर्चांना या ठिकाणी उधाण आल्याचं पाहायला मिळतंय।